बघा आजचा व्हिडिओ एकदम सुपर होणार आहे, कारण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त 5 मिनिटांमध्ये आपण 500 रुपये कशा प्रकारे कमवू शकतो। आणि बघा ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे आपण सगळ्या गोष्टी यूज करतो, आपण ChatGPT म्हणा किंवा त्याच्यानंतर जेमिनी म्हणा, बरेच असे AI टूल जे आहेत ते यूज करत असतो, पण आपल्याला माहीत नसतं की ते टूल जे आहेत ते नेमकं आपण कशासाठी यूज केले पाहिजेत ज्याच्याने आपल्याला इन्कम ही भेटू शकते। तर बघा आजचा व्हिडिओ असा आहे की बघा आपल्याला बऱ्याच ठिकाणी म्हणजे जेव्हाही आपण काही बनवायचं असेल, पोस्टर म्हणा, बर्थडे आहे मुलांचा किंवा कोणाचा बर्थडे आहे घरात किंवा कुठला प्रोग्राम आहे त्यासाठी आपल्याला पोस्टर्स लागतात, बरोबर। तर ते डिझाईन करण्यासाठी आपण एखाद्या शॉपवर जातो, तर तेव्हा तिथं गेल्यानंतर इझिली ते लोक आपल्याकडनं 400 ते 500 रुपये घेतात एका पोस्टर बनवायचे, सॉफ्ट कॉपी बनवायचे, ठीक आहे। ते हार्ड कॉपी तर नंतरची गोष्ट आहे, पण फक्त सॉफ्ट कॉपी बनवण्यासाठी आपल्याला पैसे लागत असतात। तर ती एक इझी प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारे आपण फक्त 5 मिनिटात 500 रुपये कमवू शकतो आणि ते लोकांना सेल करू शकतो, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला करायचं काय आहे, इझी प्रोसेस आहे। तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या फोनमध्ये गुगलवर तुम्हाला सर्च करायचं आहे जेमिनी AI, ओके। तर बघा हे सर्च केल्यानंतर तुम्ही हे जे ॲप्लिकेशन आहेत ते डाउनलोडसुद्धा करू शकता, ठीक आहे, तुमच्या याच्यामध्ये ॲप्लिकेशन, पण मी डाउनलोड नाही केलं, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला ते ओपन करून घ्यायचं आहे। ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येईल, बघा या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर खाली बघा प्लसच्या आयकॉनच्या बाजूला तुम्हाला ते विचारेल आस्क जेमिनी, म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला काय विचारायचं आहे किंवा तुम्हाला काय बनवायचं आहे, ठीक आहे। या गोष्टी तुम्हाला इथून शिकायच्या आहेत, कसं बनवायचं, प्रॉम्प्ट कसं लिहायचं मी सांगते, सोप्या भाषेमध्ये सांगते, कोणीही लिहू शकतं। इकडे साईडला माईक दिलेला आहे, तर माईकमध्ये बोलूनसुद्धा कोणाला टायपिंग येत नसेल, माईकमध्ये बोलूनसुद्धा तुम्ही एखादा हे तयार करू शकतात एखादा, ठीक आहे। तर बघा आपण सुरुवात करूया। या ठिकाणी आता एखाद्याच्या घरी गृहप्रवेश आहे, वास्तुशांती आहे, त्यासाठी आपल्याला एक पत्रिका बनवायची आहे, म्हणजे एखादं बॅनर बनवायचं आहे किंवा आपल्याला बॅनर बनवायचं आहे, ठीक आहे। तर बघा ते बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं, इकडे प्रॉम्प्ट लिहून घ्यायचं आहे। तर माझ्या घरी वास्तुशांती आहे, ठीक आहे। तर मला बॅनर लागणार आहे, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी बॅनरमध्ये नाव आपण आधी नेम घेऊयात, नेम काय आहे, वास्तुशांती कोणाच्या घरी आहे किंवा काय आहे, ठीक आहे। तर इथं नाव घेऊयात पूनम आणि योगेश, आपण एकदम शॉर्टमध्ये म्हणजे तुम्ही लागेल तशा प्रकारे बनवू शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर डेट देऊयात, टुडेज डेट, ओके। डेट पण तुम्ही लिहू शकता जेव्हा तुमच्या घरी असेल, टाईम देऊ शकतो, ओके, टाईम काही देऊ शकतो, टाईम काही प्रॉब्लेम नाही, 10:40, ओके। त्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला काय ॲड करायचं आहे, जेवणाचं काही ॲड करायचं आहे किंवा भरपूर गोष्टी असतात, येण्याची वेळ, जाण्याची वेळ, त्याच्यानंतर बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या की तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात। तर बघा या ठिकाणी माझं झालेलं आहे। आता मला बॅनर जे आहे, मला बॅनर जे आहे हे आपल्याला साईज तर मेन्शन करावी लागेल, साईज तर आपल्याला पर्टिक्युलर माहीत नसते, तर आपण काय करूयात की पोर्ट्रेटमध्ये पाहिजे, ठीक आहे। बॅनर जे आहे ते मला पोर्ट्रेट साईजमध्ये पाहिजे, ओके। तर ह्या प्रकारे आपण सांगू शकतो। आणि ज्या प्रकारे जेवढी सिंपल लँग्वेज वापरली, म्हणजे जसं तुम्हाला सुचत गेलं, जसे आयडियाज तुम्हाला ॲड करता आल्या तसं तुम्ही करू शकता, त्या प्रकारे आपल्याला जो फायनल पोस्टर आहे, बॅनर म्हणू शकतो, ते आपल्याला भेटणार आहे, ठीक आहे। तर पोर्ट्रेट साईजमध्ये पाहिजे, अजून काय ॲड करू शकतो, प्रोफेशनल बनवा, पोस्टर जे आहे ते थोडं स्टाईलमध्ये बनवून द्या। त्याच्यानंतर तुम्ही तुमचे फोटोसुद्धा त्या ठिकाणी ॲड करू शकतात, तर फोटो पण ॲड करा गुगलचे, ओके। आता सध्या मी माझे ॲड करत नाही, ठीक आहे।
तर या ठिकाणी एवढं आपलं झालेलं आहे. तुम्हाला जे ॲड करता येईल, जे तुम्हाला जे सुचेल, जशा प्रकारे तुम्हाला तुमचं पोस्टर करून पाहिजे असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता. आता बघा इकडे अपसाईड ॲरो दिसतोय, त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्यानंतर या ठिकाणी प्रोसेस जी आहे ती चालू होते. बघा तुम्ही या ठिकाणी बॅनरचं लेआउट म्हणजे कसं पाहिजे, तर आता आपल्याला विचारता येते सगळ्या गोष्टी. तर बघा या ठिकाणी पूर्ण जे आपला याचा लेआउट कसा राहील ते इथं या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतर बघा तारीख आलेली आहे, वेळ आलेला आहे, खालचा भाग कसा म्हणजे फुटर सेक्शन कसं घ्यायचं, सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला या डिझाईनमध्ये अजून काही बदल करायचे असतील की जसं घराचा पत्ता किंवा काही खास ओळ, उदाहरण आपले नंबर, तर मला नक्की सांगा. आता मला फक्त पोस्टर रेडी करून द्या. ओके. मला काही चेंजेस करायचे नाही. ते परत विचारतात की तुम्हाला काही चेंजेस करायचे का, म्हणजे आपल्या एक फायद्यासाठी असते ती गोष्ट, बाकी काही नाही. बघा आता मी केलेलं आहे. आता ते आपल्याला इमेज तयार करून देत आहे. सेम तुम्ही असा प्रॉम्प्ट जर ChatGPTमध्ये वापरला, AI चे भरपूर टूल आहेत, तर तशामध्ये वापरला तर तुम्हाला तिथंही छान असं एकदम छान बॅनर बनवून मिळेल, पोस्टर बनवून मिळेल. कशाही रिलेटेड बनवा तुम्ही, एखाद्या याचं बनवा, काय म्हणतात त्याला, बर्थडे रिलेटेड म्हणा, प्रोग्राम OT भरायचं म्हणा, भरपूर प्रोग्राम्स असतात आणि आजकाल लोक सगळं काही बनवत असतात. म्हणून बघा या ठिकाणी आपलं छान असं पोस्टर जे आहे ते तयार झालेलं आहे. मी तुम्हाला डाउनलोड करून दाखवते. ठीक आहे. पोस्टर जे आहे ना, मी तुम्हाला ते डाउनलोड करून दाखवते कशा प्रकारे झालेलं आहे. ओके. तर बघा या ठिकाणी पोस्टर जे आहे ते बघा, गृहप्रवेश व वास्तुशांती या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर खाली पूनम आणि योगेश, त्याच्यानंतर खाली लिहिलेलं आहे आपल्या वास्तू जे आपल्याला लागणार असतं ते त्यांनी बरोबर ते लिहून दिलं. मी फक्त काय केलं, दिनांक, तारीख, वेळ, स्थळ वगैरे असं सगळं ह्या गोष्टी दिल्या, बाकी काही नाही. बघा किती छान असं पोस्टर आपलं रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात या ठिकाणी. आणि तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील अजून, तर बघा मी एक पोस्टर फक्त एक न्यू हे म्हणून मी केलेलं होतं, तर त्यासाठी तुम्हाला दाखवते कसं केलेलं होतं मी ते. तर बघा मी फक्त लिहिलं की वास्तुशांतीचा प्रोग्राम आहे, पोस्टर तयार करून द्या. तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचं जे पोस्टर आहे ते तयार करू शकतात. पण डाउनलोड करून मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. डाउनलोड झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की नेमकं बघा किती छान असं पोस्टर जे आहे, इमेज जे आहे ती तयार झालेली आहे. या ठिकाणी बघा घराचं एक फोटो आहे, दिनांक आहे, स्थळ, निमंत्रक, वेळ, सगळं म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे असेल, कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही या ठिकाणी छान असं जे पोस्टर आहे, बॅनर म्हणू शकतो, ते तयार करून तुम्हाला भेटणार आहे. आणि खूप इझी गोष्ट आहे. हे 5 मिनिटाचं काम असतं, बरोबर. आपल्याला जास्त त्याच्यात एडिटिंग करायची नाही, काय नाही, फक्त प्रॉम्प्ट द्यायचा, ChatGPTला द्या, जेमिनीला द्या, कुठेही द्या, तेवढं करायचं आणि आपलं जे पोस्टर आहे ते रेडी होणार आहे. बघा किती छान सुरेख असं पोस्टर आहे. तुम्हाला आवडलं का नाही मला नक्की सांगा कमेंट करून. आणि अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. आणि नवीन नवीन जे गोष्टी असतात, आपल्याला पैसे कमवण्याचे मार्ग असतात, ते मी तुम्हाला सांगत असते. तर नक्कीच तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष द्या आणि याच्यावर काम केलं तर नक्कीच आरामात तुम्ही 8 दिवसाला 10 दिवसाला कोणाचे प्रोग्राम्स चालूच असतात. कोणाचं बाळ होतं, कोणाचं OT भरण्याचा कार्यक्रम म्हणा, घर घेतलं, कोणाचा बड्डे आहे, मुलांचा बड्डे आहे, मोठ्यांचा बड्डे आहे, ह्या गोष्टी ज्या असतात, पोस्टर बनवणं कंटिन्युअसली हे काम चालूच असतं. आणि तुम्ही घरबसल्या हे कमवू शकतात ना, त्याला तुम्हाला खूप सारी एडिटिंग करायची ना, कुठला वेळ द्यायचा आहे, काहीच नाही करायचं आहे. जस्ट तुम्हाला प्रॉम्प्ट द्यायचा, वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये कलर तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. तुम्हाला कुठल्या कलरमध्ये पाहिजे तेही तुम्ही सांगा की बॉर्डरला हा कलर द्या. बघा तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगते कशा प्रकारे हे झालेलं होतं. म्हणजे ते आपल्याला एक फुटर सगळ्या गोष्टींचं स्पेशल ते आपल्याला डिटेलमध्ये सांगत असतात की कुठं काय द्यायचं आहे. बघा तुम्हाला दाखवते मी बॅनरचं लेआउट कसं, म्हणजे पोर्ट्रेट साईजमध्ये, वरचा भाग, हेडर सेक्शनमध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे, बॅकग्राऊंडमध्ये हलका सोनेरी रंग, ऑफ व्हाईट कलर, ठीक आहे, ज्याच्यावर झेंडूचे फुलांचे, आंब्यांचे तोरण, ओके, मध्यभागी देवाचा फोटो, गुगलवरून काय शोधून जोडायचे ते बघा ते दिलेलं आहे.
त्याच्यानंतर तुम्ही तुमचा फोटो ॲड केला ना तर छान असं अजून बॅनर, मुख्य मजकूर काय काय आहे, शुभ वास्तुशांती किंवा गृहप्रवेश काय द्यायचे तुम्हाला, निमंत्रक किंवा नावे, कोणाकोणाची नावे घरात जर अजून फॅमिली मेंबर्स असतील तर त्याची नावे तुम्ही ॲड करू शकतात. शुभ वेळ आणि तारीख पण ॲड करू शकतात. त्याच्यानंतर तळभाग फुटर सेक्शनमध्ये तुम्ही काय समजतं कोणता परिवार आहे, तुमचा जो परिवार असेल त्याचं नाव तुम्ही देऊ शकता, तुमचा पत्ता या ठिकाणी देऊ शकतात. भरपूर असे म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. तर तुम्ही हे यूज केले तर नक्कीच तुम्हाला या गोष्टींचा जो आहे ना तो फायदा होणार आहे. आणि खूप छान असं आपलं पोस्टर पण रेडी झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. सगळं आंब्याचं तोरण, म्हणजे ह्या गोष्टी करायला आपल्याला बाहेर जावं लागतं आहे. म्हणजे कसं आपण पैसे देतो आहे त्या गोष्टीचे, तर पैसे देण्याची गरज नाही. आपण घरच्या घरी बर्थडे असला काही असलं तर आपण या गोष्टी करू शकतो. आणि मला नक्की सांगा की मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा नाही. ठीक आहे, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.